हिवाळ्यामध्ये आपण मेथीचे, डिंकाचे आणि अळीवचे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो। या अगोदर आपण मेथीचे लाडू आणि अळीवचे लाडू या दोन रेसिपी पाहिलेल्याच आहे। तर आज आपण डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी साहित्य प्रमाण अचूक सांगितलेलं आहे, त्याचबरोबर तयार होणारे लाडू किती प्रमाणात तयार होणार आहे हे देखील मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। अगदी परफेक्ट पद्धत मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपीमध्ये तुमचे हे लाडू अगदी परफेक्ट अशाच पद्धतीचे तयार होणार आहे। त्याचबरोबर शेवटपर्यंत तुमचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं राहणार आहे, त्यामुळे शेवटचा लाडू देखील अगदी व्यवस्थित असा या पद्धतीने तुमचा तयार होणार आहे। बऱ्याचदा डिंकाच्या लाडूमध्ये मिश्रण कोरडं पडतं आणि लाडू वळला जात नाही, तर तुमचा शेवटचा लाडू देखील या पद्धतीचा वळले जाणार आहे। यासाठीचे सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे। जरी तुमचं मिश्रण कोरडं झालं तरी त्यासाठी काय उपाय करता येईल हे देखील मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण डिंकाचे लाडू अगदी पौष्टिक असे तयार करणार आहोत। त्यासाठी या वाटीचं माप घेतलं आहे। या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। त्या वाटीच्या मापाने आपण साधारणतः 2 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे। पाऊण वाटी डिंक घेतलेला आहे। डिंक मी थोडासा कुटून घेतलेला आहे, जेणेकरून तो आतपर्यंत तळला जाईल। त्यानंतर अर्धी वाटीला थोड्याशा कमी एवढ्या गोडंब्या घेतलेल्या आहे। पाऊण वाटी पांढरी तीळ, 1 वाटी नारळाचा किस, त्याचबरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ। त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे, वितळून घेतलेलं आहे। 12 ते 15 काजू घेतलेले आहे। 2 चमचे खसखस घेतलेली आहे। या ठिकाणी आपण सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत। या ठिकाणी बदाम घेतलेले आहे। बदाम आपण हलकंसं तूप टाकून भाजणार आहोत। या ठिकाणी काही जिन्नस भाजण्यासाठी आपण तूप वापरणार नाही, तर काही जिन्नस भाजण्यासाठी तूप वापरणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले बदाम हे भाजून झालेले आहे। त्याच कढईमध्ये मी काजू टाकलेले आहे। साधारणतः 15 ते 16 एवढे काजू घेतलेले आहे। यावर देखील अगदी अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि बदाम देखील अगदी 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेतले आहे। गोडंबी घेतलेली आहे। गोडंबी आपण ही छान अशी आपण भाजून घेणार आहोत। ही गोडंबी भाजताना तूप टाकलं नाही तरीही चालेल। आता आपण ही 2 मिनिटांमध्ये भाजून झालेली आहे। पांढरे तीळ घेतलेले आहे। पांढरे तीळ तडतड उडेपर्यंत आपण हे भाजणार आहोत। या ठिकाणी प्रत्येक जिन्नस भाजताना गॅसचा फ्लेम हा लोच ठेवलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने तीळ उडायला लागले, तडतडायला लागले की आपले हे तीळ भाजून होतात। थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। तोपर्यंत आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आता खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं, त्यामुळे खोबरं भाजताना मी या ठिकाणी तुपाचा वापर केलेला नाही आहे, तसंच मी भाजून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता खारीक पावडर टाकलेली आहे। खारीक पावडर आपण तूप टाकून भाजून घेणार आहोत। साधारणतः 2 चमचे एवढं साजूक तूप टाकलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही खारीक पावडर छान अशी भाजून होते। या ठिकाणी खारीक पावडर घेताना शक्यतो घरचीच घ्या, घरगुती घ्या, कारण विकतची जी असते त्यामध्ये भेसळ असते, त्यामुळे ती स्किप करून शक्यतो घरचीच घ्या। या ठिकाणी 2 चमचे खसखस घेतली होती, ती देखील छान अशी भाजून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे। आता आपण साजूक तूप आवश्यकतेनुसार टाकत आहोत। तुम्ही हवं जर जास्त तूप एकाच वेळेस देखील टाकू शकता। आता डिंक आपण अगदी थोडा थोडा करून या ठिकाणी भाजून घेणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। लो फ्लेमवर डिंक छान असा फुलेपर्यंत तुम्हाला तो तळून घ्यायचा आहे। या सर्व इन्ग्रेडियंट्समध्ये डिंक तळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तयार होणारे लाडू हे कचकच लागू नये यासाठी डिंक हा आतपर्यंत तळला गेला पाहिजे। त्यामुळे डिंक तळताना घाई न करता अगदी थोडा थोडा करून छान असा तुम्हाला तळून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने लो फ्लेमवर डिंक तळून घ्यायचा आहे। एवढा डिंक तळण्यासाठी मला साधारणतः 20 ते 25 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे, कारण मी थोडा थोडा करून तळलेला आहे आणि घाई न करता पूर्णपणे फुलेपर्यंत हा डिंक तळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकाल, अगदी व्यवस्थित असा आपण हा डिंक तळून घेत आहोत। डिंक आणल्यानंतर तुम्ही तो थोडासा कुटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची पावडर झाली की ती लवकर तळले जातो। हे पहा, सर्व डिंक तळून झालेला आहे। आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत। साधारणतः 4 चमचे एवढं साजूक तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेत आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित लो फ्लेमवर पिठाचा छान असा वास सुटेपर्यंत आपण हे पीठ भाजून घेतलं होतं। आता गोडंब्या या मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवल्या जावा यासाठी थोडेसे कुटून घेतलेले आहे। आता आपण काजू बदाम देखील आणि खसखस ही छान अशी आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। हे पहा,
काजू, बदाम, खसखस आणि गोडांब्या छान अशा आपल्या मिक्सरमध्ये दळून झालेले आहे. त्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहे. प्रत्येक जिन्नस भाजल्यानंतर आपण त्या थंड करून घेतल्या होत्या आणि पांढरे तीळ मिक्सरमध्ये फिरवताना तुम्हाला पल्स मोडवर फिरवायचे आहे. मिक्सर चालू बंद करत फिरवायचे आहे, कारण त्यातील तेल हे रिलीज होऊ नये यासाठी. त्यानंतर डिंक छान असा आपण बारीक करून घेतलेला आहे, तो देखील काढून घेतलेला आहे. खारीक पावडर घेतलेली आहे. मी ही घरगुती खारीक पावडर घेतलेली होती, ती देखील आपण ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती अगोदर. त्यानंतर खोबऱ्याचं कीस घेतलेले आहे. सर्व जिन्नस आपल्या छान अशा भाजून मिक्सरमध्ये दळून झालेले आहे. आता आपण त्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत, कारण लाडूसाठीचं सर्व लाडूमध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं असायला हवं, डिंक व्यवस्थित मिक्स झालेला असायला हवा. यासाठी आपण अगोदर हे कोरडं मिक्स करून घेतलेलं आहे. आता राहिलेलं सर्व तूप मी या कढईमध्ये टाकत आहे. साधारणतः 1.5 वाटी एवढं तूप मी घेतलेलं होतं. आता ते तूप छान असं आपण वितळून घेणार आहोत. या तुपामध्ये मी जो गूळ घेतलेला आहे तो गूळ यामध्ये टाकलेला आहे. आता पूर्णपणे गॅसचा फ्लेम हालोच ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर छान असं आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. या ठिकाणी गूळ वितळून घ्यायचा आहे, गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, त्यामुळे एकसारखं हलवत छान असा आपण हा गूळ वितळून त्यामधील जे खडे होते ते मी मोडून घेतलेले आहे. तुम्ही हवं तर गूळ किसून घेतला तरीही चालेल, पण मी ठिसून घेतलेला होता. आता गुळातील सर्व खडे मोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर गूळ देखील या पद्धतीचा वितळलेला आहे. आता गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण लगेचच गूळ यामध्ये टाकलेला आहे. आणि या ठिकाणी डिंकाचे लाडू बांधण्यासाठीचं मिश्रण हे शेवटपर्यंत गरम राहायला हवं. ते गरम असलं तरच तुमचा लाडू हा वळले जातो. त्यामुळे गूळ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच पटपट 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच लाडू बांधायला घ्यायचे. सुरुवातीला लाडू बांधताना 2 ते 3 लाडू बांधताना तुमच्या हाताला चटके बसतात, परंतु तुमचं मिश्रण हे जसं जसं थंड व्हायला लागतं तसं ते थोडंसं कोमट होतं, त्यामुळे लाडू वळण्यासाठी थोडेसे कठीण जातात. त्यामुळे पटपट अगदी 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला हे लाडू बांधायला घ्यायचे आहे. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे गुळाचं मिश्रण पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे सर्व लाडू एकसारख्या चवीचे तयार होतात. आता अशा पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण अगदी दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून शेवटपर्यंत तुमचं मिश्रण गरम राहील आणि लाडू हा वळले जाईल. आता एका बाजूने तुम्हाला मिश्रण घ्यायला सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने पटपट अगदी दाबून हा लाडू बांधायचा आहे. डिंकाचा लाडू बांधताना नेहमी दाबून बांधला जावा. तो दाबून बांधल्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पटपट तुम्हाला हे डिंकाचे लाडू बनवायचे आहे. कारण डिंकाचे लाडूचं मिश्रण आहे ते पटकन थंड होतं, त्यामुळे आणि थंड झाल्यानंतर ते कोरडं पडतं, त्यामुळे तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच हे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने अगदी दाबून पटपट बांधून घ्यायचे आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढे लाडू बांधून घ्यायचे आहे, कारण त्यानंतर हे मिश्रण थंड होत जातं. त्याचबरोबर तुमचं जर मिश्रण शेवटी कोरडं झालं तर तुम्ही कढई गरम करून घेऊ शकता आणि गरम कढईमध्ये ते राहिलेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण टाकून पुन्हा एकदा हलवून त्याचे लाडू बांधून घेऊ शकता, कारण मिश्रण पुन्हा गरम होतं आणि त्याचा लाडू हा पटकन बांधला जातो. जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तरच तुम्हाला ही ट्रिक यूज करायची आहे आणि जर अशा पद्धतीने शेवटपर्यंत तुमचं मिश्रण गरम राहिलं तर तुम्हाला ती ट्रिक यूज करण्याची गरज नाही. हे पहा, एवढ्या मिश्रणामध्ये आपले 22 लाडू बांधून तयार झाले आहे आणि अगदी शेवटपर्यंत आपलं मिश्रण हे गरमच राहिलेलं आहे. आता आपण हे सर्व लाडू एका डिशमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकाल, प्रत्येक लाडू हा छोट्या साईजचा आणि अगदी परफेक्ट एकसारख्या आकारावर मी हे लाडू बांधून घेतलेले आहे. या हिवाळ्यामध्ये हे डिंकाचे लाडू नक्कीच बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातून 5ही दिवस येणाऱ्या प्रत्येक रेसिपी पाहायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.